नमस्ते मुलांनो, आज आपण इतिहासाच्या तिसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत। भारतातली सर्वात चांगली संस्कृती निर्माण झाली त्याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे, हडप्पा संस्कृती। त्याचा अभ्यास करताना आपल्याला सात मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला तो अभ्यास करावा लागणार आहे। पहिला मुद्दा हडप्पा संस्कृती, दुसरा मुद्दा त्यात घरे आणि नगररचना कशा होत्या ते आपल्याला बघावं लागणार आहे विस्ताराने। तिसरा मुद्दा मुद्रा भांडी, चौथा मुद्दा महास्नानगृह, पाचवा त्यातलं लोकजीवन कसं होतं, सहावा मुद्दा व्यापार आणि सातवा मुद्दा त्याचं ऱ्हास होण्याचे कारण आपल्याला अभ्यासायची आहेत। ही संस्कृती नष्ट का झाली, एवढी चांगली संस्कृती ती नष्ट होण्याचे कारण आपल्याला अभ्यासावं लागणार आहेत। म्हणून ह्या 7 मुद्द्यांचा 3.1 ते 3.7 असा आपल्याला त्याचा मुद्देसुद्धा अभ्यास करावा लागणार आहे। भारताचा नकाशा खालीलप्रमाणे काढावा लागणार आहे। भारताच्या नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे लिहा। खाली लिहून दाखवली बघा, सेम असे तुम्हाला काढता येते का ते प्रयत्न करून बघायचं आहे। चला 3.1 पहिल्या मुद्द्याला आपण सुरुवात करूया। हडप्पा संस्कृती इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले। या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखलं जाते। सिंधू संस्कृती त्याला का म्हटलं गेलं आहे, कारण ते सिंधू नदीच्या काठी वसलेलं शहर होतं, म्हणून सिंधू संस्कृती। ह्या भारताच्या हिमालयात उगम पावणाऱ्या सर्व नद्या 6-7 नद्या आहे जवळजवळ, आणि त्या भारतातून पाकिस्तानमध्ये जातात, पाकिस्तानमध्ये जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात। अशा नद्यांच्या काठी ही संस्कृती उदयास आली आणि त्याचं प्रथम उत्खनन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले। या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते। सिंधू नदीच्या काठी ही संस्कृती उदयास आली होती, म्हणून तिला सिंधू संस्कृती असेही म्हटलं जातं। या हडप्पा शहराच्या उत्खननाच्या पासून 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात, त्याच नदीच्या काठावर मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले। पहिल्यांदा उत्खनन झालं हडप्पा या ठिकाणी। ह्यापासून 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले। हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले, वस्तू रूपाने आणि त्या ठिकाणच्या इमारती रूपाने त्याचा अवशेष सापडलेत, त्यांच्यात कमालीचं साम्य होतं। या दोन्हींमध्ये साम्य होतं। ती एकाच काळातल्या आणि एकाच बांधकाम शैलीतल्या होत्या, सापडल्यात, म्हणून त्याला फार महत्त्वाचं स्थान आहे। या स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचं साम्य होतं। धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणी हे उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत। म्हणजे या नकाशामध्ये जी शहराची नावं लिहिली आहेत, दाखवली आहेत, ती सगळी ह्या संस्कृतीचीच वैशिष्ट्य, संस्कृतीचीच एक बाजू सगळीकडं एकाच प्रकारचे इमारती, एकाच प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी सापडल्यामुळं ही संस्कृती खूप मोठी संस्कृती होती हे पटतंय। हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात। नगररचना म्हणजे ते शहर वसण्याचे पद्धत, त्याला नगररचना म्हणतात। बांधण्याची बांधकाम शैली आणि त्यातील मधून जाणारे रस्ते, घरबांधणी,
सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे आपल्या इथे गटर वाहून जाण्याची जी व्यवस्था आता कॉर्पोरेशनने केलेली आहे, महापालिकेने, तशा पद्धतीची त्यांच्याकडे मध्ये कशी निर्माण झाली होती ती आदर्श अशी ती सांडपाणी व्यवस्था होती त्यांच्या काळातली. मुद्रा, ठसे, त्या काळातली भांडी, खेळणी आणि मृतदेह पुरण्याची पद्धत, अंत्यसंस्कार करण्याची त्यांची पद्धत होती पुरण्याची. त्या मृतदेहाला पुरलं जायचं, त्या प्रामुख्याने त्याचा समावेश होतो. तुमच्या परिसरातील गावातील घरांची रचना कशी आहे? आपल्या किंवा तुमच्या परिसरात घरांची रचना विटांची, पक्क्या विटांची आणि वर पत्रा, कौलं किंवा स्लॅब, सिमेंटचं कॉन्क्रीटचा स्लॅब, अशा प्रकारची आता रचना आपल्याला दिसून होते. घरे कौलारू, धाब्याची, उतरत्या छपरांची या प्रकारची आहेत का? उतरत्या छपराची तर करावेच लागतात, पावसाळ्यात त्याची खूप गरज असते. पण ज्या ठिकाणी खूप पाऊस पडतो त्या ठिकाणी उतरत्या छपरांचीच घरं करावी लागतात. मुद्दा 3.2 घरे आणि नगररचना. यांची घरं आणि नगररचना कशा प्रकारची होती? किती चांगल्या आदर्श पद्धतीने त्यांनी घरं बांधलेली होती. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. त्यांची नगररचना, घरे बांधण्याची पद्धत, इमारती बांधण्याची पद्धत विटा पक्क्या विटांची असायची, भाजलेल्या असायच्या विटा. कच्च्या विटात कधीच बांधकाम त्यांनी केलेलं नव्हतं. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. जिथं शक्य नाही त्या ठिकाणी कच्च्या विटा पण वापरलेल्या आढळतात आणि दगडांचा वापर, दगडाला हे करून चिरा पाडून त्याच्या चिरा तयार करून विट्यासारखा त्याचा बांधकामात वापर केला जाई. मधोमध चौक, बांधकामाच्या मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या, अशा प्रकारची घरांची रचना असे. घराच्या मधोमध चौक असायचा आणि चौकाच्या सभोवताली जी इमारतीची जागा असायची त्यामध्ये खोल्यांची रचना केलेली असायची. अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, त्याच्या परिसरात आवारात एखादी विहीर असतेच आणि त्यांच्या काळात ती केली जायची आठवणींनी. त्याच्यानंतर स्नानगृह, आंघोळीचं स्नानगृह पण बांधलेली असायची आणि शौचालयाचा सुद्धा वापर त्या काळामध्ये ते चांगल्या प्रकारे करत होते. चांगली बांधकामं शौचालयाची असायची त्यांची आणि त्याचं सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्याचं जे पाणी, सांडपाणी, आता आपल्याकडे गटर त्याचं काम करतं, गटर बांधलेली पालिकेने, पण त्या काळातसुद्धा ही खूपच चांगल्या रीतीची, चांगल्या पद्धतीची, चांगल्या दर्जाची स्नानगृहे, शौचालये असायची. सांडपाऊण वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाचक्या पन्हाळीचा, जसं कौल असतं, कौलाच्या पन्हाळी म्हणजे वाहून नेण्याची. याचं एक उत्तम उदाहरण तर आपल्या पुण्यातलं आहे. शनिवार वाड्यावर पाणी कात्रजच्या तलावातून आणलेलं आहे. आपल्या इतिहासाची गोष्ट सांगतो मी. शनिवार वाड्यावर जो पाण्याचे पाईपलाईन, खापरी पाईपलाईन आहे, आजही ती अस्तित्वात आहे, चांगल्या अवस्थेत आहे ती. तर त्या शनिवार वाड्याच्या पाईपलाईनचं भाचक्या पन्हाळीचा उपयोग केला, भाचक्या नळांचा उपयोग केला जाय, भाचक्या मातीचे नळं. आणि या ठिकाणी ही सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असायची. त्यासाठी मातीच्या भाचक्या पन्हाळीचं आपल्या घराच्या समोर, वर पाऊस आतमध्ये येऊ नये म्हणून वर पत्र्यावर, कौलावर पडलेला पाऊस, पत्र्यावर पडलेला पाऊस किंवा घराच्या छपरावर पडलेला पाऊस वाहून जाण्यासाठी जी व्यवस्था केली जाते त्याला पत्र्याच्या पन्हाळी लावलेल्या जातात, पाईप लावला जातात आत्ताच्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये भाचक्या पन्हाळीचा म्हणजे कौल भाजून घ्यायचं, ते पन्हाळी म्हणजे गोल त्याला आकार दिलेला असायचा पाईपाचा सारखा. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेले असत. त्या काळात सुद्धा गटाराची सांडपाणी वाहण्याची व्यवस्था भाचक्या विटांनी बांधलेली असायची. ती झाकलेली असत, उघडे ठेवत नव्हतं. गटारात पडला आणि वाहून गेला असा प्रकार होत नसायचा त्यावेळेस.
ती झाकलेली असायची, झाकलेल्या अवस्थेत असायची. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसून येतंय, दिसतंय ते. सांगा पाहू, सांडपाणी वाहून येणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. ह्या गटारातून काय वाहून जातं? सांडपाणी. म्हणजे आपल्याला नको वापरून झालेलं पाण्याचं आपण त्या ठिकाणी नळाने आपल्याकडं पाईपाने त्याचा पालिकेच्या गटाराला जोडलं जातं, पालिकेने बांधलेल्या गटाराला, बंदिस्त गटारात. हे जर उघडे असतील तर काय होईल, काय परिणाम होतील? तर सगळीकडे रोगराई, त्या सांडपाण्यातून येणारे पाणी, आणि ते जर हवेमध्ये जर त्याचे जंतू पसरले तर रोगराई पसरल्याशिवाय राहणार नाही, साथीचे आजार पसरणार. आता आपण साथीच्या आजाराला आपण तोंड देत आहोत, त्याचा संकटाचा सामना करत आहोत, कोरोना बरोबर. मग अशी जर व्यवस्था नसेल, झाकलेली गटारं नसतील तर आपल्याला त्याची दुर्गंधी सहन करण्याशिवाय पर्याय नसता. पण आता ते राहिलेलं नाही आहे. याचं आदर्श उदाहरण यांनी घालून दिलं होतं की सांडपाणी वाहून येणारी गटारेसुद्धा झाकलेली त्यांनी ठेवलेली होती त्या काळात. आणि मग किती आदर्श ती पद्धत होती सांडपाणी वाहून. आता सुद्धा कुठं चेंबर जर मोकळा झाला तर त्या चेंबरमध्ये लहान मुलं पडून वाहून जाण्याचा आणि दुर्गंधीतून त्यांचा मृत्यू होण्याचा संभव निर्माण होतो. त्यासाठी पालिकेने काळजी घेतलेली आहेच. आदर्श संस्कृतीच आपण बघतोय. सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेलीच असायची त्यांची. रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील, काटकोनातमध्ये 90 अंशाच्या कोणामध्ये ते एकमेकाला मिळायचे रस्ते, अशा पद्धतीने बांधलेले असतात. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. त्या ठिकाणी चौक तयार व्हायचा, त्या चौकोनी जागेमध्ये घरे बांधले जात असत. आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. स्वतंत्र 2 विभाग केलेले असत नगरांचे. एकच नगर नाही ठेवायचे, त्यांना विभाग करायचे ते. आणि विभागाला काटकोनात छेदणारे रस्ते त्या ठिकाणी तयार करायचे. आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी म्हणजे त्या शहराचं रक्षण होण्यासाठी तटबंदी भिंत बांधली जायची. पूर्ण गावाला, पूर्ण शहराला संरक्षण मिळण्यासाठी त्याला म्हणायचं तटबंदी. ही तटबंदी स्वतंत्र तटबंदी असे प्रत्येक विभागाला. आपल्याला याचा जर बघायचा असेल तर एक बटाटा घ्यायचा आहे, तो मधोमध कापलेल्या भागावर काही अक्षरे किंवा आकृती खिळ्याच्या साहाय्याने कोरा. आकृती कोरलेला भाग शाई किंवा रंगात बुडवा. ही साधी कृती आहे, तुम्हाला करता येण्यासारखी आहे. त्याच्यावर काही अक्षरं कोरायची, आकृती काढायची, कशाच तरी गाईचं चित्र काढायचं किंवा तुम्हाला आवडेल ते चित्र काढता येईल छोट्या आकारातलं. रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवा, काय होते त्याचे निरीक्षण करा. ही एक मुद्रा तयार झाली तुमची. आणि ही मुद्रा ज्या कागदावर जर उमटवली, ठसा शिक्का तयार करतात तशा पद्धतीचा तुमचा ठसा त्या ठिकाणी तयार होईल. मुद्दा क्रमांक 3.3 मुद्रा आणि भांडी. अशाच प्रकारच्या मुद्रा त्यांनी तयार केल्यात. आपल्याला जशी बटाट्याची तुम्हाला आता कृती सांगितली, करून बघायची तुम्ही आजच. काय होते ते सांगा. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या, यांच्या मुद्रा असायच्या त्या चौकोन आकाराच्या, अशा चौरस असायच्या, 4 बाजू असायच्या त्याला, सारख्या आकाराचे. स्टिअराईट नावाच्या दगडापासून त्या बनवल्या जात. त्याच्यासाठी स्पेशल दगड वापरला जायचा. स्टिअराईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत, खाली दाखवले बघा. यांनी त्या दगडावर कोरलेले आहेत. जसं तुम्ही बटाट्यावर कोरण्याचा प्रयत्न करणार आहात तसं त्यांनी दगडावर कोरलेल्या आहेत. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आणि एक शृंगासारखे कल्पित प्राणी पाहिला. कल्पनेत एक शिंगासारखा प्राणी दिसला बघा, तो त्याला एक शृंग प्राणी म्हणतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात. ठस्यासारखा त्याचा वापर केला जाई आणि ते कागदावर उमटवलं, कशावर उमटवलं की ते बरोबर
छानपैकी त्याचा ठसा उमटायचा. आपल्याला करून पाहायचं आहे परत एकदा. मातीची भांडी कशी तयार केली जातात? मातीच्या वस्तू कोण तयार करतो सांगता येईल का? कुंभार. आपल्याकडं कुंभार मातीची बैलं, मातीची भांडी, मातीचा माठ, मातीची खेळणी हे सगळं तयार करण्यासाठी आपल्याला कुंभाराची भेट घ्यावं लागणार आहे. हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्यायची आहे. त्याच्याशी जाऊन बोलायचं आहे, प्रश्न विचारायचे आहे, त्याच्याकडून उत्तरं काढायची आहेत आणि ती तुम्ही स्वतःजवळ ठेवायची आहे. माती कोणत्या प्रकारची वापरतात? त्याला पहिला प्रश्न विचारायचा. आपण शोध घ्यायचा त्याचा. माती कुठून आणतात? ती माती कुठून आणली जाते? आणि एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो? एक भांडं तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो याची आपल्याला माहिती काढायची आहे आणि पूर्ण माहिती तुम्ही तयार करून ठेवा. हडप्पा संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली. ही संस्कृती कशा प्रकारे नष्ट झाली? याच्यावर पूर आला होता. पुरातून आलेली माती, दगडं ह्या शहरावर याच्यासारखी पसरली गेली आणि ते शहर गाडली गेली. आणि हे गाडले गेलेल्या शहरांचं उत्खनन करताना सापडलेल्या वस्तूंबाबत आपण आता बघतोय. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी. ते मातीचा रंग, ते रंग वरून लाल रंगाचं ते भांडे बनवायचं आणि त्याच्यावर नक्षीकाम काळ्या रंगाने केलं जायचं. काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे. माशांचे खवले तुम्ही बघितलं, मासा बघितलाय त्याच्या अंगावर जे खवले असतात तशा प्रकारची नक्षी यांनी भांड्यांवर केलेली आहे. एकमेकात गुंतलेली, वर्तुळात वर्तुळ, तसं एकमेकात गुंतलेली वर्तुळी. पिंपळ पान, पिंपळाचं पान बघितले, पिंपळ झाडाचं पान, त्याच्यामध्ये कशी नक्षी असते त्यासारखी पिंपळ पानाच्या नक्षा या भांड्यांवर त्यांनी कोरलेल्या आहेत. यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. त्यांच्यामध्ये एक पद्धती होती या संस्कृतीमध्ये. माणूस मेला किंवा त्याचं निधन झालं तर त्याला पुरलं जायचं आणि त्याला पुरलं जाताना त्याच्याबरोबर मातीची भांडीसुद्धा पुरली जायची. त्यांचं वैशिष्ट्य होतं ते. अंत्यविधीची ती पद्धत होती त्यांची. खाली मातीची भांडीचे प्रकार दाखवलेत बघा. नक्षीकाम किती सुंदर आहे. खाली दिवे वगैरे सगळ्या प्रकारची भांडी ते बनवत होते. निरीक्षण करायला सांगितलंय. तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या. त्यात भेट देताना तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करा. सध्याचा पोहण्याचा तलाव व हडप्पाकालीन स्नानगृह यांची तुलना करा. सध्या पोहण्याच्या तलावामध्ये तुम्ही कधीतरी गेला असाल. आता लगेच जायचं नाही आहे, तेवढा धीर धरायचा आहे. कोणीतरी मोठी व्यक्ती तुमच्याबरोबर असायला पाहिजे तरच त्या ठिकाणी जायचं आहे तुम्ही ते बघण्यासाठी. पोहण्याच्या तलावावर स्विमिंग टँक, पोहण्याचा तलाव म्हणजे स्विमिंग टँकवर, आणि त्याचा आकार, त्याची बांधण्याची पद्धत तुम्ही जर बघितली तर खाली आपल्याला जो बघायचा आहे 3.4 महास्नानगृह. त्यांच्या काळामध्ये, त्यांच्या संस्कृतीमध्ये महास्नानगृह मोहेंजोदडो या ठिकाणी, मोहेंजोदडो हे ठिकाण हडप्पा संस्कृतीच्या शहरापासून, हडप्पापासून 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्याच काठावर आहे. त्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं खालच्या चित्राचं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपल्याकडं असणारे पोहण्याचे तलाव त्या ह्याच पद्धतीचं बांधकाम येते. आणि मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडलेत. त्यांच्या उत्खननामध्ये, त्या खोदकामामध्ये एवढं मोठं स्नानगृह ते असायचं त्यांचं. आणि महास्नानगृहातील स्नानकुंड जवळपास 2.5 मीटर खोल होते. त्याची खोली दिली 2.5 म्हणजे 2.5 मीटर. आपल्याकडे पोहण्याचे तलाव
7 ते 10 मीटर उंचीचे असतात आणि यांची रुंदी होती 7 मीटर होती. 12 मीटर लांबी, 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेलं होतं. पक्क्या विटा म्हणजे भाजलेल्या विटा असायच्या त्या, आणि ते पाणी झिरपून जाऊन देत नव्हते, जिरून जात नव्हते जमिनीत, धरून ठेवायचे पाण्याला. ते पाणी कधीच जिरून जाणार नाही त्याच्यात. अशाच प्रकारचे आपल्या पोहण्याच्या तलावातले सुद्धा बांधकाम केलेलं असतं. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती. आता जर आपण पोहण्याचा तलाव बघितला तर तसंच तुम्हाला त्याचं हे येईल. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. तेव्हापासून सोय त्यांनी केलेली होती त्यांच्यासुद्धा. आतासुद्धा आपल्याकडं जरी मोटार त्या ठिकाणी पाणी भरत असेल तर यांच्याकडे मोटारीचं नाही, हे पाणी साठवलेलं पाणी असायचं आणि व्यवस्थितपणे त्यांची ती योजना असायची ते पाणी त्यात साठवण्याची, भरण्याची, आणि ते पाणी काढण्याचं म्हणजे बदलायचं सुद्धा सोय त्यांच्याकडे व्यवस्थित केलेली होती. सुंदर पद्धतीने त्यांची ही बांधणी असायची. मोहनजोदडो येथील महास्नानगृह, मोठं महा म्हणजे मोठं स्नानगृह. सांगा पाहू, तुमच्या परिसरात गावात होणाऱ्या पिकांची, फळांची नावे लिहून ठेवायची तुम्ही. तुमच्या परिसरातील गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात. तेव्हा सुती कापडाला खूप डिमांड असायचं, मागणी असायची, त्यामुळे सुतीच कपडे लोक घालायची. तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावं लिहा. आपल्याला दागिनेची नावं जर माहीत असेल तर ती लिहून ठेवा, यादी करा त्याची. मुद्दा 3.5 लोकजीवन. या ठिकाणचे, ह्या संस्कृतीचे लोकांचं लोकजीवन कसं असायचं. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. ते काय व्यवसाय करायचे? शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. कालिबंगन हे पण एक शहर त्यांच्यातलंच होतं हडप्पा संस्कृतीचा. नकाशात बघा, सगळी शहरांची नावं तुम्हाला सापडतील. आणि हे लोक काय करायचे? विशेषतः शेतीचं व्यवसाय करायचे. आणि त्यामध्ये गहू, सातू, बार्ली, म्हणजे त्याला बार्ली एक नाव आहे, ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचं पीक तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. ते कापसाचं सुद्धा पीक घ्यायचे आणि कापसाचं पीक घेता घेता ते कापसापासून कपडेसुद्धा विणायला शिकले होते. कपडे बनवला त्यांना येत होतं. उत्खननात मिळालेले पुतळे, उत्खननात हे खोदकामामध्ये, उत्खनन म्हणजे खोदकाम, ह्या खोदकामामध्ये हे सगळी शहरं, आता जे आपण ज्याचा अभ्यास करतो ती सगळी शहरं, नकाशात ज्यांची जी नावं दिलेली आहेत ती सगळी शहरं काळाच्या ओघात, ती आता पुढं आपल्याला तो बघायचा आहे काय नष्ट झाली ती, तर ही गाडली गेलेली शहरं होती. आणि त्या उत्खननात, ते खोदकामात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र, दोघांच्या, स्त्री आणि पुरुष ह्या दोघांच्याही गुडघ्यापर्यंतचे वस्त्र असायचं. आणि उपरणे यांचा समावेश होता. खांद्यावर उपरणं ते वापरायचे. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. त्या उत्खननामध्ये विविध प्रकारचे दागिने सापडलेले आहेत. त्या दागिन्यामध्ये सोन्यापासून बनवलेले, तांबे धातूपासून बनवलेले, रत्नापासून बनवलेले आणि शिंपल्यापासून कवड्या, बिया इत्यादींचे होते. ह्या सगळ्या वस्तूंचे ते दागिने तयार करत होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, म्हणजे दंडात जे दागिने घातला जातात त्याला बाजूबंद म्हटलं जातं. कंबरपट्टा, कंबरपट्टा म्हणजे कमरेत लावलेला दागिना, हा अलंकार स्त्री पुरुष दोघंही वापरायचे. स्त्रिया दंडापर्यंत बांगडे घालत, स्त्रिया दंडापर्यंत, दंडापर्यंत. हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे येथे सापडलेले एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आहे. समोर वर चित्रात दाखवले तो पुतळा, आणि त्या पुतळ्याला भोवती जी शाल गुंडाळण्यात आलेली आहे, त्या शालीवर जे फुलांचं नक्षीकाम आहे, नक्षीकाम, पानांचं नक्षीकाम आहे, त्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची, त्रिदल म्हणजे 3 दल, त्या पानाचे 3 पानाचं एक दल, एक
दल बनायचं ते, त्याला त्रिदल म्हटलं जातं आणि त्याची नक्षी स्पष्टपणे कोरलेली आपल्याला दिसून येते, सुंदर रीतीने दाखवलेली आहे. हडप्पाकालीन कलेचा नमुना म्हणजे तो पुतळा आणि ती नक्षीकाम. तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या. दुकानदार दुकानासाठी वाहन सामान कुठून आणतो याची माहिती घ्या. वस्तूंची यादी तयार करा. तो आपल्याला विकतो ते साहित्य तो कुठून आणतो त्याची यादी तुम्ही तयार करायची आहे. आता 3.6 व्यापार. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये त्याच्या किनाऱ्यावर अलीकडचा आणि पलीकडचा किनारा याला खोरं म्हटलं जातं, त्याच्या भागाला नदीचा भाग, आणि ह्या खोऱ्यामध्ये चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. तो कुठे पाठवला जायचा? युरोपमध्ये, दक्षिण युरोपमध्ये आणि इजिप्त ह्या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इथं तयार होणारे कापडसुद्धा त्या ठिकाणी निर्यात व्हायचं. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड निर्यात म्हणजे पाठवल्या जाणाऱ्या वस्तूला निर्यात म्हटली जायची. इजिप्तमध्ये मलमलीचं कापड हडप्पा संस्कृतीचे लोक व्यापारी पुरवत असत. मग इजिप्तकडून आपल्याला कापसापासून बनवणारे कपडे निर्यात व्हायचे, पण तिकडून गेल्यावर पुन्हा तिकडून ते काही वस्तू आणायच्या मलमली कपड्याची. मलमली कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी काय आणत होते? तिथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने होत असे. खुष्कीचा मार्ग आपण बघितला, पहिल्याच पाठामध्ये आपण त्याची जाणीव करून घेतली आहे. 2 पर्वतांच्या मधून मार्ग जातो तो खुष्कीचा. 2 खिंडीतून, बोलवन खिंड अशा 2 खिंडी आणि खुष्कीचा मार्ग म्हणजे कोणाला न दिसेल अशा मार्ग काढायचा ते पर्वतातून, त्याला खुष्कीचा मार्ग. आणि समुद्र होता, सागरी मार्ग, अशा दोन्ही मार्गाने होत असे. व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने व्हायचा. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रावर जहाजाची चित्र कोरलेली आहेत. जहाजाची चित्र कोरण्याचं कारण व्यापार जो व्हायचा तो सागरातून पण व्हायचा आणि तो जहाजांवरून व्हायचा. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. गोदी म्हणजे साहित्य साठवण्याची, निर्यात करण्याचं साहित्य, आयात केलेलं साहित्य साठवण्याचं, साठवण असलेले इमारत, सुरक्षित इमारत त्याला म्हणायचं गोदी. आपल्या मुंबईत सुद्धा गोदी, पोर्ट ट्रस्ट म्हणतात त्याला. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. आपल्या मुंबईजवळ एक गोदी ती किनाऱ्यावरच आहे आणि हा सगळा व्यापार, हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असायचा. येथील गोदी अवशेषांच्या आधारे पुनर्रचना त्यांनी करून चित्र आपल्याला पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. एक सुंदर साठवण असणारं इमारत कशी असावी याचं सुंदर उदाहरण त्यांच्या लोथल येथील अशाच प्रकारचे लोथल या ठिकाणी पण उत्खनन झाल्यावर ती गोदी सापडलेली आहे. ही एवढी चांगली सुंदर संस्कृती ही नष्ट का झाली? त्याची ऱ्हासाची कारणे. ऱ्हास होणे म्हणजे नष्ट होणे, संपूर्णपणे नष्ट होऊन जाणे. का झाली त्याचे कारण आपल्याला बघायची आहे. 3.7 मुद्दा 3.7 ऱ्हासाची कारणे. पुन्हा पुन्हा येणारे महापूर. हे जे परिसर असायचे हे नदी काठांवरच ही संस्कृती उदयास येत होती आणि उभी राहिली होती. या नदीकाठी असणाऱ्यामुळे मोठे मोठे पूर यायचे नद्यांना. खूप मोठ्या नद्या येतात, आज पण त्यांना पूर येतात. पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे. बाहेरच्या देशांमधून चला भारतात खूप चांगली संस्कृती आहे, खूप चांगलं संपत्ती मिळेल, त्यासाठी ह्या देशावर
भरपूर परकीय आक्रमणं झाली, टोळ्यांची आक्रमणं, व्यापारातील घट, व्यापार करायचा त्याच्यामध्ये जर काही घट आली, म्हणजे घट येणे म्हणजे घसरण होणे, पैसे कमी मिळणे, नुकसान होणे म्हणजे घट होणे, यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. पहिलं कारण मोठे मोठे येणारे महापूर येऊन ह्या शहरांमध्ये घुसले की आणलेली माती, वाहून आणलेली माती त्याच्यात अडकायची, घरांमध्ये अडकायची. असं जर 3-4 वेळा जर झालं तर ते शहरं गाडली गेली, असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, पाऊस कमी होणे, नद्या आटणे ही पण कारणं आहेत. नद्यांची पात्र कोरडी पडणे, भूकंप होऊन चिरा पडणे, जमिनीला चिरा पडून ही सगळं गाडलं जाणे, भूकंप पण हे कारण होऊ शकतं आहे आणि झाले असण्याचे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. समुद्र पातळीतील बदल, समुद्राची पाणी पातळी जर खालीवर झाली किंवा वाढली, त्याचंसुद्धा पाणी हे याच्यामध्ये जायचं ह्या शहरांमध्ये. यासारख्या कारणांमुळे काही स्थळे उजाड झाली, अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. म्हणजे ह्या शहरातून दुसरीकडे गेले, ते एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे, सगळं साहित्य घेऊन जाणे, सगळं घरच पूर्ण हलवणे, त्याला स्थलांतर असं नाव आहे. आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास याच्यामुळं झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हडप्पा संस्कृती भरभराट आलेली संपन्न म्हणजे त्याच्यात काहीच कमी नसायचं, सगळं भरभराट होती, सगळं होतं त्यांचं जगाचं, त्याच ठिकाणी त्या पूर्ण करायच्या, सगळं उत्पादन त्यांना त्याच ठिकाणी मिळायचं. अशी आदर्श नागर संस्कृती होती. नागर संस्कृती म्हणजे नागरिक त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहायचे, सुखाने आनंदाने राहत होते, असे आदर्श नागर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. त्याच संस्कृतीवर आधारित भारतीय संस्कृती पुढे जगभर प्रसिद्ध झाली. धन्यवाद.